गाईज नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, आम्ही चाललो आहे आता बाहेर. आज तसं 31 आहे, पण तरीसुद्धा बाहेर चाललो आहे. बाहेरचं तुम्हाला दाखवू, कुठं कुठं जाणार आहोत नाही माहिती, पण जाणार आहोत. चला तर. घर दिसत आहे, काकू पाहत आहेत, नाराज आहेत. कुछ भी ही आहे चामोर्शी आष्टी जवळील कोणसरी या ठिकाणची लॉयल स्टील कंपनी. पोहोचलोय आम्ही आता आष्टी. माहिती आहे का आष्टी कुठं आहे? गडचिरोली जिल्ह्यातला चामोर्शी तालुक्यामध्ये. तालुका चामोर्शी ना, चामोर्शी तालुक्यातलं हे आष्टी गाव. आणि आष्टीमध्ये मी शेवटच्या वेळी म्हणजे 5-7 वर्ष अगोदर आलो होतो एक कॅम्प लावण्यासाठी. इथं आमचं सुरकी महाराज जायचे. अबे साले, हे प्रणय. आता दुसरं कुठचं तरी नियोजन चालू आहे. आय थिंक चपराडा तिथलं नियोजन चालू आहे. तिथं गेल्यानंतर काही भाग त्या ठिकाणच्या गोष्टी काय आहेत त्या तुम्हाला आता मी दाखवणार आहे. चला तर आपण थेट तिथेच जाणार आहोत. फायनली इथं पोहोचलोय. चपराडा हनुमान मंदिर देवस्थान. मित्रांनो, हे सर्वच लोक म्हणजे आम्ही पूजा आणि हा प्रणय तिघेही लोक आम्ही पोहोचलो इथं. आणि आता इथं कोणतं महाराज राहत होतं? इथं असं बोलतात की प्रणय सांगताय असं की कार्तिक स्वामी महाराज राहत होते आणि ते मरण पावले. त्याच्या प्रित्यार्थ ही समाधी बनवण्यात आली. ते ठीक आहे ते की हा जो चपराडा अभयारण्य आहे आणि चपराडा अभयारण्यामध्ये हे या ठिकाणी जे मंदिर आहे हे मंदिर तर आम्ही पाहूच, परंतु एक यातलं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की चपराडा जो अभयारण्य आहे त्या ठिकाणी बोलतात की चंदनाचे झाडं खूप आहेत. पण ते चंदनाचे झाडं प्रणयला पण नाही माहिती कोणीकडे आहेत, परंतु आम्हीसुद्धा ऐकलं की चंदनाचे झाडं खूप आहेत आणि चंदनाचं जंगल आहे असं ऐकलेलं आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे का? दूरवरून लोक येतात इथं आणि लागूनच इथं तेलंगणा आंध्र प्रदेश आहे. हे आलेत, कुठून आलेत तर माहिती नाही आता. मागची टीम आणि हे परत इकडे बसले आहेत काही लोक. कहां से आए भाई? तेलंगाना से. अच्छा अच्छा. कहाँ जा रहे हैं? यहाँ से और जा रहे हैं कहीं बाहर या यहीं पे? यहाँ से कितने दूर है आपका? क्या बढ़िया था गुरु. मित्रांनो, त्यांना हिंदी येत नाही, तेलुगू येते, त्यामुळे फार आपसे काही संवाद साधला नाहीत त्यांनी. चला तर मंदिर पाहूयात.
मजा आया. झालंय चपराळाचं मंदिर पाहून जवळपास म्हणजे जेवढं पाहिलं तेवढं कमीच आहे. खूप मोठं मंदिर नाही आहे, जवळपास छोटं मंदिर आहे, पण त्याचे गॅप्स कापे असे खूप सारे बनवले आहेत. वेगवेगळ्या मूर्त्या स्थापन केल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणचं. जेवढं फिरलं तेवढं कमीच पडतं आहे. त्यात गेल्यानंतर आता इथं हा बघताय, हा आहे मंदिराचा प्रिमायसेस. आणि इथून गेल्यानंतर इथून एक रस्ता जाते, हा जाते कुठं नदीकडं ना, नदीकडं. तर इकडे आहे एक नदी, नदीचा संगम आहे. नदीचा संगम आहे 3 नद्यांचं. किती नद्यांचं संगम आहे का? 2 की 3 याला कन्फर्म माहिती नाही. याला गावाच्या बाहेर काढा लागते. अबे साले. तर गावचं असून सुद्धा याला माहिती नाही आहे. चला आपण जाऊन पाहूया तिथं डायरेक्टच. तर 3 नद्यांचं संगम आहे असं बोलतात. आणि हे सगळे लोक, हे दोन्ही लोक मला हसतात यासाठी की मी मंदिरातून नारळाचा एक डोल आणला खासाठी. आता स्वाभाविक आहे, देवाच्या मंदिरामध्ये आलं तर काम देवाचं देणं आहे, त्यांनी द्यायला पाहिजे देवाला. त्यासाठी मी मंदिराचा डोल मी फोडलो नाही ना, म्हणून काय झाला. परंतु असं प्रत्येक वेळेला थोडा नाही आहे की आपणच दिलं पाहिजे. बड़ा हरामी हो बेटा. किती नद्याचे संगम आहे? एक मिनिट, बारक्या कर ना. 2 नद्या आहेत ना. सिंचोल, अच्छा म्हणजे त्या आंध्रावरून एक आली आहे नदी. रोमिंग पण लागली. कोणती स्टेट लागते इथून? अच्छा, ओके कदाचित असू शकते. तर इकडे आंध्राची ना का तेलंगणाची? तेलंगणाची की आंध्राची? हत्तीचे. भाई मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक हो. 2 राज्य झाले आता. ते तेलंगणा एक राज्य. तेलंगणाची असते. मी का म्हणलं, या नदीच्या पलीकडे गेल्यानंतर लागताय तिकडे तेलंगणा स्टेट, तेलंगणा राज्य. बॉर्डरवरती आहोत, तसं जवळपास आपल्याला तेलंगणाची वास येत आहे. वास म्हणजे मोबाईलने रोमिंग भेटत आहे म्हणजे वास येत आहे एकंदरीत. तर मी नारळ आणला आहे, आता इथे खाणार आहोत आम्ही. तुम्हाला दाखवतोय संगम कसा आहे एक्झॅक्टली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की शेवटी ट्विस्ट हा शेवटीच राहते. कसं जुळलं काय? नाही जुळलं ना. शेवटी ट्विस्ट हे शेवटीच राहते. वाव, छान. क्या बढ़िया था गुरु. आपण जात आहोत इकडे नदीकडं. तुम्ही पाहताय, मी आलो तेव्हापासून पाहतोय इकडे सगळीकडं आहे ना सागवणच दिसतंय. पूर्ण जंगलामध्ये सागवणच दिसतंय. पूर्ण सागवणच आहे, जेव्हा पूर्ण सगळीकडे सागवण. झालंय पाहून चपराळा अभयारण्य नाही पाहिलं, पण चपराळातला जे मंदिर होतं, हनुमान मंदिर देवस्थान, ते पाहिलंय. नदीचं संगम हे तुम्हाला दिसतंय पाठीमागं. असं क्लिअरली ओळखायला येत नाही की नेमकं संगम आहे, पण इथं संगम आहे तर आहे, एक्सेप्ट करावं लागेल, कारण मॅपवरती सुद्धा दाखवत आहे. पलीकडे तेलंगणा आहे, आपण महाराष्ट्रात आहोत. आता फक्त वास घेऊ शकतो, तेलंगणाची जाऊ शकत नाही, कारण तिकडे जाण्यासाठी नदी पार करावं लागेल. अधेमध्ये पाणी आहे, काही झाडं झुडपं आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत होते आणि आत्तापर्यंत मला असं जहरासारखं सहन केले, त्याबद्दल धन्यवाद. कुछ भी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना यार. कोणाची वाट पाहता? तुम्हाला का पैसे लागतील का? काय लागते तुम्हाला? मग सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार. मजा आया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.